सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 आज लोकार्पण सोहळा दिनांक 27 जानेवारी 2021। या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री, माननीय ऊर्जा मंत्री, माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री, माननीय उद्योग मंत्री, माननीय राज्यमंत्री ऊर्जा या मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करत आहे ऊर्जा विभागातर्फे आणि महावितरणतर्फे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रशासनातील सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं सुद्धा मी स्वागत करून मी या ठिकाणी महावितरण आणि ऊर्जा विभागातर्फे मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दशुद्धाने स्वागत करतो। कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग हा एक विषय अगत्याने पाळला जातो, म्हणून ऊर्जा विभागानं मान्यवरांचं स्वागत पुस्तक देऊन, बुकेच्या ऐवजी बुक देऊन स्वागत करण्याचं निश्चित केलेलं असल्यामुळे आपल्या समोर महावितरण आणि ऊर्जा विभागानं पुस्तक देऊन स्वागत या ठिकाणी मान्यवरांनी त्याचं विमोचन करून पुस्तक स्वीकारलेलं आहे आणि मी स्वागत स्वीकारल्यामुळं मान्यवरांचा आभार मानतो। मान्यवरांचं पुस्तक देऊन या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी या पुस्तकाचं स्वागत स्वीकारलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मान्यवरांचं स्वागत संपन्न झालेलं आहे। मी माननीय श्री आसिम कुमार गुप्ता सरांना विनंती करतो, प्रधान सचिव ऊर्जा तथा अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महावितरण त्यांनी प्रस्तावना करावी। आजचा दिवस आपल्याकडे फारच महत्त्वाचा आहे, कारण आम्ही फारच ॲम्बिशियस धोरण आपल्या हस्ते आम्ही पण करत आहे। सर, या धोरणाचा फक्त 2 मिनिटात मी प्रस्तावना करतो। तर जो काही प्रश्न लोकांना, आपल्या शेतकरी बांधवांना जो काही प्रश्न येतात ऊर्जा बाबतीमध्ये, त्याला सर्वात महत्त्वाचं आहे तर तो डे टाईम पॉवरचा आहे। तसेच सर, जो आता आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही शिंगण टाकत असल्यामुळे जो काही इन्फ्रास्ट्रक्चरला अडचण येत आहे, जो काही आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या किंवा आपल्याला आमच्या वातावरणामध्ये जो काही तक्रारी प्राप्त होतात, त्यामध्ये ते क्रम्बलिंग इन्फ्रास्ट्रक्चर हे पण फार महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे सर। तिसरा सर, लोकांच्यावर, आपल्या शेतकऱ्यांच्यावर एरियर्स वाढत आहेत आणि आता सर्व ऑलमोस्ट अनसस्टेनेबल झालेली आहे। एक थोडक्यात सांगायचं असेल तर आपल्यावर सर 43 लाख आपल्याकडे शेतकरी बांधव आहेत आणि त्याच्यावर 45,000 कोटीच्या थकबाकी तसं आहे। तर सर्वसाधारणपणे बघितलं तर 1 लाखाच्या वरची थकबाकी शेतकऱ्यांच्यावर झालेली आहे हे सर, आणि फारच हे थकबाकी 10-12 वर्षापासून हळूहळू वाढत इथपर्यंत आलेली आहे। तर हे एरियसचा एक फारच मोठा प्रॉब्लेम या क्षेत्राला भेडसावत आहे। तर सर, हे अनसस्टेनेबल आहे आणि फ्रँकली सर, छोटी एरियस जास्त होत असल्यामुळे आणि आमची रिकव्हरी 4.5% दरम्यान असल्यामुळे या क्षेत्रामध्ये आम्हाला पैसे पण टाकणे शक्य होत नाही आणि याच्यामुळे आता ट्रान्सफॉर्मरचे बिघाड होणे, लोकांना नवीन कनेक्शन द्यायला 2-2 वर्ष लागणे, हे सगळे याचे ॲसोसिएटेड प्रॉब्लेम्स आहेत। आणखी एक प्रॉब्लेम याचे ॲसोसिएटेड आहे तर उद्योगमंत्री महोदय पण आहेत की यांचा जो लोड आहे तो ते आपल्याला इंडस्ट्री आणि वाणिज्यावर टाकावं लागते। आणखी हे लोड पण आता अनसस्टेनेबल होत आहेत आणि याच्यामुळे या 2 सेक्टरवर पण अडचण येत आहे। हे सगळ्याचा विचार करून सर आम्ही कॅबिनेट यांच्याकडून सर आम्ही याची पॉलिसी मंजूर करून घेतलेली आहे, जो आज आपल्या हस्ते आम्ही लोकार्पण करत आहे सर। त्याच्यामध्ये जर फक्त 3 महत्त्वाचे इश्यू आहेत। एक तर सर आहे की जो काही एरियर्स आहेत त्याचा बोजा लोकांच्यावर कमी व्हावा, म्हणून ऑलमोस्ट 1/3 इथपर्यंत आपण बोजा मतलब एक आलेला 2/3 आपण माफ करत आहे। तर मोठे सर 45,000 कोटीचा थकबाकी जो आहे त्याच्यापैकी 15,000ची तो सरसकट आपण माफी करत आहे। जो 30,000 कोटी थकबाकी जो लोकांच्यावर राहतील, तर प्रथम वर्षी त्यांनी जर हे केला, आपण त्यांनी जर थकबाकी घेण्यासाठी ते पुढे आले तर त्यांना फक्त 15,000 कोटी भरले तर 15,000 कोटी आणखी माफ होतील 1:1।
तो याच्या अर्थ झाला सर की जर 31 डिसेंबर 2021च्या पूर्वी जर लोकांनी थकबाकी भरली तर 45,000 पैकी 1,000 कोटीपैकी 30,000 कोटीची त्यांना ॲक्च्युली थकबाकी माफ होणार आहे. आणि कंपेरीमध्ये बघितलं तर तो इव्हन जो 2 माफी होती तो याचे आपल्या आयुष्यात थोडेसे कमी होते. सर तो महत्त्वाचा इश्यू आहे की त्यांच्यावर एरियाचा लोड कमी करणे. सर दुसरा आहे की जो काही रिकव्हरी होते ते जर ऑर्डरला वेळेवर मिळाले असते तर आपण लोकांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले असते. पण हे सगळं जो एरिया जो मिळणार आहे ते पूर्ण खर्च आपण लोकांच्यावरच करणार आहे. हे दुसरा इश्यू आहे. तिसरा सर ग्रामपंचायती आणि शुगर फॅक्टरी आणि सूत गुंडी यांना इन्व्हॉल्व करून आपण त्यांच्या मार्फत तर वसुलीला लोकांना प्रवृत्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. सर याच्या हे सुरू करण्याच्या पूर्वी आम्ही 95% आम्ही सर्वे पूर्ण केलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचे जाऊन 95% शेतकऱ्यांकडून आम्ही गेलो आणि एक्झॅक्ट जो सिच्युएशन आहे ते घेतली. त्याच्यावर असं लक्षात येते सर की आम्ही 2 वर्षापासून कोणतेही नवीन कनेक्शन रिलीज न केल्यामुळे ऑलमोस्ट 4.25 लाख कनेक्शन असे आहे जो लोकांनी अप्लाय केले होते पण त्यांना वेळेवर आम्ही देत नसल्यामुळे ते त्यांनी मजबूरनच म्हणूया की त्यांनी ते इलिगली कनेक्शन घ्यायला सुरू केलेलं आहे. तर हे जो 4.25 लाख कनेक्शन आम्हाला दिसले जो लोकांनी घेतलेले आहेत त्याला रेग्युलराईज करणे आणि हे रेग्युलराईज सर आम्ही पुढच्या 2 महिन्यात करण्याचे या एजी पॉलिसीमध्ये करत आहे. तर दुसरा महत्त्वाचा याचा ॲस्पेक्ट आहे की आम्हाला डे टाईम पॉवर द्यायचा आहे जसे आपले आदेश होते. तर डे टाईम पॉवर देण्यासाठी जो काही आम्ही एक सिस्टम सुचवलेला आहे तो 7,000 मेगावॉटच्या सोलरायझेशन करणे आणि सोलरायझेशन फीडर लेवलवर करणे याचा एक मोठा आपण सुरू केलेला आहे सर. आणि आज जो आपण लोकार्पण करत आहे त्याच्यामध्ये आपण आणखी एक वेबसाईटवर लोकार्पण करत आहे ज्याच्यामध्ये लोकांच्याकडे जर शेतकऱ्यांच्याकडे जर अशी जमीन असेल ज्याचं त्यांना शेतीसाठी जर पुरेसं नसेल किंवा त्यांना तिथं उत्पन्न मिळत नसते तर शेतकऱ्यांनी जर आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली सोलरायझेशनसाठी तर 30,000 रुपये तर प्रतिवर्षी प्रति एकर आम्ही देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. आणि त्यासाठी सर इन्व्हेस्टमेंट जो आहे जो 3 रुपये 30 पैसे आम्ही बिजलीचे विकत घेणार तिथले येणार आहे. तर जवळपास 7,000 मेगावॉटसाठी 35,000 एकरची गरज आहे. आणि हे जागा जर मिळाली तर सर आम्ही असं हमी देत आहे की जर कोणतेही फीडरच्या 5 किलोमीटरच्या आतमध्ये जागा मिळाली तर आम्ही 6 ते 12 महिन्याच्या आत ते फीडरला सोलराईज करू शकतो आणि लोकांच्या दिवसात पॉवर आम्ही सुरू करू शकतो. सर याचा दुसरा मोठा फायदा हे आहे की याच्यामुळे आपला जो कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे जो आज 7 रुपये 31 पैसे आहे ते कमी होऊन 4 रुपये 48 पैसेवर येणार. तर याच्यामध्ये जो काही पैसे जो वाचतील त्या पैसे जो वाचतील सर त्याचा वापर करून आपण इंडस्ट्री आणि लोअर अँड रेसिडेन्शियलवर आपण त्याचा बोजा कमी करू शकू. तर हे सेकंड याचा हे होता सर ॲस्पेक्ट आहे. तिसरं सर आपण आज जसे आपल्याला आपण आपल्या मार्फत जो करत आहे तर 100% कम्प्युटराईज 100% इंटरनेट बेस्ड आणि जनरली अधिकाऱ्यांच्या डिस्क्रिप्शनवर काही न ठेवता पूर्णपणे आपण ते कम्प्युटराईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर आपण जो काही मंजुरी आम्हाला दिली होती त्याच्यात 100% सिस्टम तयार झाले आणि आज आपण सुरू करत आहे. सर शेवटी सर जसं सामान्य DCM साहेबांनी बजेटमध्ये डिक्लेअर केला होता 5 लाख सोलर पंप जो आहे सर ते 5 लाख सोलर पंपाच्या आपण वेबसाईट सुरू केलेली आहे ऑलरेडी आणि लोकांना द्यायला सुरू केलेलं आहे. सर आज 2 दिवसामध्ये 700-800 लोकांना आपण पण सँक्शन पण केले. हे जो अभियानाची सुरुवात आहे सर ही अभियान तर आपल्याला पुढच्या 2 वर्षापर्यंत घ्यायचे आहे. पण आता 19 फरवरीपर्यंत एक ठळक म्हणून एक धडक कार्यक्रम म्हणून आम्ही 10,000 पंप आणखी बाकीचे आम्ही स्वतःवर एक बंधन घालत आहे. सर एक आणखी एक शेवटची गोष्ट आपण जो आज इनॉग्रेट करत आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कंटिन्युएन्सी फंड ACF फंड याचा आपण नव्याने सुरू केलेला आहे. जसे जसे लोक एरियर भरतील हे त्या फंडमध्ये डायरेक्टली येतील. सर आज 195 कोटी या फंडमध्ये आहे आणि या फंडचा वापर पूर्णपणे लोकल लेवलवर खालीच होणार आहे. हेडक्वार्टरवर काही येणार नाही कारण अधिकतर जो लोकप्रतिनिधीची मागणी अशी होते की आपण जितकी गोष्ट आपण सेंट्रलवर आणतो हेडक्वार्टरवर आणतो तितकं त्याला वेळ लागते. तसं डिसेंट्रलायझेशन अँड कम्प्युटरायझेशन हे इम्प्लिमेंटेशनचं करणं आहे. सर तर सर हे मी सर शेवटी मी मान्य करतो की फारच ॲम्बिशियस आहे टार्गेट पण सर हे अचिवेबल आहे. आणि दुसरी गोष्ट सर याचा पर्याय राहिला नाही म्हणून आता सर प्रत्येक वर्षी 5,000 कोटीची थकबाकी वाढत आहे. यासाठी जरी काही यांना वाटत असेल मान्यवरांना की आपण जो काही करत आहे तर आपण थोडासा जास्त ॲम्बिशियस आणि जास्त हे करत आहे का पण सर ॲज यू से की ड्रास्टिक सिच्युएशन रिक्वायर ड्रास्टिक स्टेप्स. तर सर दिस इज व्हेरी ॲम्बिशियस. आपण सर्वांच्या याला सर आशीर्वाद लागेल. आपण सर्वांनी सर आज वेळ दिली आज आपण लोक आपण सोलायला आले म्हणून मनापासून आपण सर्वांचे आभार. नाही मला एक विचारायचं जितेंद्र तुम्ही पण स्वतः अशी गोष्ट आहे आता माझं बिल समजा वर्षाचं येतं
3 लाख रुपये. आणि 3 उदाहरणार्थ सांगतो, 3 लाखाचा तुम्ही मला 50% सबसिडी देणार म्हणून जाहीर करणार, आम्ही बिलच भरणार नाही म्हणणार, आता त्या 50% सबसिडी ती थकबाकी 1 वर्ष नाही भरलं की थकबाकी तुमची जी 3 लाख रुपये थकबाकी नाही. आतापर्यंत क्लिअर आहे काहींची खाती. आता हे डिक्लेअर केल्यानंतर काही जण म्हणणार की आता 1 वर्षाची थकबाकी करायची म्हणजे आपल्याला सर पहिली गोष्ट अशी आहे सर की 1 ऑक्टोबर 2020 पर्यंत जो काही आहे त्याला थकबाकी आपण म्हणत आहे आणि या थकबाकीमध्ये सूट आहे. पण करंट बिल जो आहे सर, करंट बिल भरणे बंधनकारक आहे आणि फ्रँकली त्यासाठी आम्हाला थोडासा आपण सर्वांचं सहकार्य पण लागेल. कारण जसं आपण सांगितलं तसं होऊ शकत नाही की आम्ही थकबाकी माफ करत गेलो आणि रेग्युलर बिल आम्ही तसं रेग्युलर बिलमध्ये लोकांना प्रवृत्त करतो. ग्रामपंचायतीला यामुळे इन्व्हॉल्व केलेला आहे की ते पण करते. ग्रामपंचायतीला आम्ही 20% त्याप्रमाणे स्पेसिफिक सांगा म्हणजे काय होईल. करंट बिलला 50% करंट बिल 100% भरणे क्रमप्राप्त आहे आणि थकबाकी जो आहे तुम्हाला बाबा इतक्या तारखेच्या मागचीच थकबाकी धरण्यात येईल. पुढची बिलं सगळी क्लिअर असली पाहिजे असं सांगावं लागेल. सर एक्झॅक्टली असं आहे सर. त्याच्या आपण सांग सपोज आज माझ्यावर जो 1.5 लाखाची थकबाकी आहे तो मला असं सांगण्यात येत आहे की तुम्ही जो करंट बिल आहे ते भरा आणि हे जो थकबाकी आहे हे तुम्ही सर या 2021 डिसेंबरच्या पूर्वी भरली तर 1.5 लाखाच्या ऐवजी तुम्हाला 50,000 रुपये भरावे लागतील. पण जर हे मी पुढच्या वर्षी भरली तो मला फक्त 30% एक्स्ट्रा मिळणार, 100% एक्स्ट्रा मिळणार नाही आणि पुढच्या वर्षी 20% आणि 2 वर्षानंतर स्कीम बंद होईल तर आपल्याला आम्ही पूर्णपणे वसूल करण्याचा प्रयत्न करू. पण सर जसं आपण सांगितलं त्याचा सक्सेस याच्यावर अवलंबून आहे की आम्ही करंट बिल वसूल करण्यामध्ये आम्ही किती प्रभावशाली आम्ही करू शकतो. सर ही वस्तुस्थिती आहे. लास्ट इयरची कलेक्शन वॉज 4.5% आणि आपण जर एकत्रित बघितलं आणि आपल्याला आपण सर्व विचारायचं म्हणून 1 मिनिट घेऊन सांगतो सर. ॲग्रिकल्चरला जर काही सबसिडी नसेल तर आमच्या खर्चाप्रमाणे नो प्रॉफिट नो लॉस 22,000 कोटीचं बिल यायला पाहिजे. त्यापैकी 10,000 कोटीचं बिल आम्ही इंडस्ट्री आणि वाणिज्यावर टाकतो थ्रू MERC क्रॉस सबसिडी. जो 12,000चं बिल यायला पाहिजे तर 12,000 कोटीपैकी 6,000 कोटी आपण आम्हाला बजेटमधून सपोर्ट करतात. आम्ही 6,000 कोटीचे बिल ॲक्च्युली देतो. मागच्या वर्षी सर हे 6,000 कोटीपैकी 270 कोटी दरम्यान वसूल झाले. कारण सर आम्हाला फ्रँकली स्पीकिंग आम्ही एक सीमाच्या बाहेर जाऊन आपण जास्त सक्ती करत नाही आणि पण मला असं वाटतं सर आता सर्वांना इन्व्हॉल्व करून आणि इतका गोष्ट करून आणि त्यांना आता ग्रामपंचायतीने इन्व्हॉल्व करून सगळ्यांना इन्व्हॉल्व करून आणि त्याची थकबाकीचा बोजा कमी करून जो मी करत आहे होपफुली आमची जो रिकव्हरी आहे सर ते वाढली पाहिजे. करंट बिलची रिकव्हरी वाढली नाही. त्याच्यामध्ये कठोर भूमिका घ्यावी लागेल. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं सरकार यायच्या आधी थकबाकी किती होती आणि दरवर्षीचा वसूल किती होता पहा. त्यावेळेस आम्ही कुणाचा ऐकायचं नाही. घरात जर मंत्री सांगू नाही तर संत्री सांगू सगळ्यांचे बिल कनेक्शन तोडायचे. वसुलीमध्ये अजिबात नाही. 5 वर्ष प्रचंड म्हणजे हे झालं. ती सवय लागली ती आता गेल्या वर्षी पण तसंच केलं. त्यामध्ये आणखी काय झालं ते बावनकुळे असं म्हणाले होते की आम्ही पैसे पंप आमचे वीज तोडणारच नाही. आम्ही कशात भरणार वीज म्हणजे बिल नाही भरलं तरी आम्ही तोडणार नाही हे त्यांनी जाहीर केलेलं सगळ्या त्या ग्राहकांना कळलं की आता काय. आणि सुभाषराव तोडलं तरी आम्ही आकडे टाकले तरी कुणी आमचे आकडे काढायला जात नाही. तो एक इतका वाईट प्रकार आहे. काही मतदारसंघाची नावं मी घेत नाही परंतु तिथं गेल्यानंतर सर्रास आकडे दिसतात आणि बिचारा तो महावितरणचा माणूस गेला की त्याला शिव्या घालतात, त्याला हाकलून देतात, त्याला मारतात. असलं सगळं चाललंय. त्यामुळे आपण अशा पद्धतीने आणि अजून एक आपली चूक झाली आहे ते काय हायमार्क्स द्यायचा. खासदार निधीत हायमार्क्स चालले, आमदार निधीत हायमार्क्स चालले. मेढाची एक स्कीम आहे हायमार्क्स द्यायची. मागच्या वेळेस चंद्रशेखर बावनकुळे खूप लोकांना तुम्हाला माहिती आहे हायमार्क्स दिलेले. हायमार्क्स लावल्यामुळे तर एवढा तो लाईट पडतो अख्ख्या गावाचा लाईट 4 हायमार्क्सवर जातो आणि मस्तपैकी बिलं द्यायचीच नाही नुसतं हायमार्क्स लावायचे. मुख्यमंत्री महोदय मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत आमच्या वित्त सचिवांनी एक गंभीर आक्षेप घेतला होता. यांच्या सौर ऊर्जा पंपांवर 90% ते चालत नाही. खरोखर गंभीर आहे बा. काय वस्तू त्यांनी नाही मंत्र्यांनी पण घेतला होता की त्या कॅपॅसिटीने ते चालत नाही. म्हणजे काय आम्ही त्यावेळेस त्यांना सांगितलेलं होतं की पुढच्या वेळेस त्याच्याबद्दलची माहिती द्या. दादा कसं आहे की शेती पंप सौर ऊर्जेवर जाणं हे म्हणजे हळूहळू आपण त्यातून सुटका करतो. आपली ग्रीडची वीज नाही वापरावी लागत. महाग आपण तयार करतो. त्यामुळे तो मार्ग योग्य आहे, उपाय बरोबर आहे.
पण तो यशस्वी होतोय की त्याच्यात ही गडबड आहे, लावणारे पंप ते खराब देत आहेत, त्या कंपन्या मेंटेन करत नाही. तुम्ही तर म्हणता की त्यांनी चालू पण ठेवले पाहिजे, पण मग खरं त्याच्यात काय वस्तुस्थिती? तर जितके पंप आपण घेत आहे ते सर्व पंप AMR त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आहे, त्याच्या ऑटोमॅटिक मीटर रिडिंग आहे. आणि जरी ते ग्रीडवर नसेल तर प्रत्येक क्षणी या 15 मिनिटामध्ये जर आपण विचारलं की कोणते सोलार पंपमध्ये कोणत्या सोलार पॅनलमधून किती इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली, तर सर आपल्याकडे ते आकडे आहेत. जवळपास सर 90% जो आहे त्याच्यामध्ये जो प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन चांगलं आहे. 10%ला अडचण आहे. पण सर रिअल टाईमवर आम्हाला कम्प्युटरवर करते की त्या जो पंप आहे ते जो सोलार इस्टॅब्लिशमेंट पण ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना तुम्ही हा खुलासा केला पाहिजे ना. खुलासा आला नाही त्या दिवशी. तर त्या दिवशी तर आपण सांगितलं की तुमच्या कॅबिनेटला सांगा. आता आम्ही सर्वजण ऊर्जा आपल्या सौर ऊर्जेला पाठिंबा देतो, पण आम्हाला पण जरा शंका येते ना मग की सौर ऊर्जा पंपांची त्याला 50% सवलत. म्हणजे जे 250 कोटी लोक 250 कोटी ज्या लोकांनी भरलेले आहेत त्यांना कदाचित त्यांनी 100% भरले असणार आतापर्यंत, तर त्यांना कुठल्याही प्रकारचा काही इन्सेंटिव्ह नाही. जे भरत नाही त्यांना 50% डिस्काउंट. तर ह्याच्यामध्ये काहीतरी इन्सेंटिव्ह ज्यांनी भरलेले आहे त्यांना पण द्यायचं, नाही तर हे फारच चुकीच्या पायीला पडणार. हा म्हणजे भरणारे मूर्खच असणार. सर 2 गोष्ट केलेली आहे सर. जो ज्यांनी भरलेला आहे सर, ज्यांचे 100% भरलेले असतील त्यांना 10%ची सूट आहे त्यांच्या याच्यामधून. आणि ज्या रोहितवर 80% आता काहीतरी लाईव्ह चालू आहे, आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. आपण मग ते मागायचं सांगायचं. यानंतर राज्यातील सर्व ग्रामीण भागातील शेतकरी ज्या क्षणाची वाट बघत आहेत तो क्षण म्हणजे हा आपला आजचा उद्घाटनाचा क्षण. आणि माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि मान्यवरांना की त्याच्यामध्ये उद्घाटन करावं. लोकार्पणासाठी सज्ज महाकृषी ऊर्जा अभियान 2020 पोर्टलचे लोकार्पण. या पोर्टलमध्ये कृषी पंप वीज जोडणी व थकबाकी ॲप यांचा समावेश. कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणी. नवीन वीज जोडणीसाठी उपलब्ध पर्याय: लघुदाब वाहिनी, उच्चदाब वितरण प्रणाली आणि सौर कृषी पंप. वीज वाहिनीपासून 30 मीटरच्या आत असणाऱ्या सर्व कृषी ग्राहकांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येईल. वीज वाहिनीपासून 30 मीटर ते 200 मीटर पर्यंत अंतर असणाऱ्या व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा नवीन कृषी पंप ग्राहकांना एरियल बंच केबलद्वारे 3 महिन्यात नवीन वीज जोडणी देण्यात येईल. वीज वाहिनीपासून 200 मीटर ते 600 मीटर पर्यंत अंतर असणाऱ्या अशा नवीन कृषी पंप ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्यात येईल. वीज वाहिनीपासून 600 मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणी सौर कृषी पंपाद्वारे देण्यात येईल. वरील नवीन वीज जोडणी पाहिजे असल्यास त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधेची उभारणी स्वखर्चाने करण्याचा पर्याय उपलब्ध असून झालेल्या खर्चाचा 100% परतावा त्या ग्राहकाच्या वीज बिलातून देण्यात येईल. कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा. सन 2023-24 पर्यंत कृषी वाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणाच्या माध्यमातून सर्व कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 80 पेक्षा जास्त कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण म्हणजे 280 मेगावॉट करण्यात आले असून त्याचा लाभ 30,000 पेक्षा अधिक कृषी ग्राहक घेत आहेत. सदर योजना यशस्वी होण्याकरिता महावितरणच्या 33/11
केवी उपकेंद्राजवळ म्हणजे 5 किलोमीटरच्या परिघात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कृषी ग्राहकांना कृषी अभियान पोर्टलमध्ये नवीन शेती पंप, वीज जोडणी अर्ज करण्याची सुविधा व अर्जाची सद्यस्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. या ॲपमध्ये कृषी ग्राहकांच्या थकबाकीची योजनेप्रमाणे सुधारित सर्व मूलभूत माहिती उपलब्ध आहे. ग्राहक या योजनेअंतर्गत थकबाकीचा भरणा करू शकतो. तसेच बिलाबाबत काही तक्रार असल्यास तक्रार नोंदवू शकतो. तसेच या पोर्टलच्या डॅशबोर्डमध्ये उपलब्ध व खर्च झालेल्या कृषी आकस्मिक निधीची जिल्हानिहाय, मतदारसंघनिहाय व राज्यनिहाय माहिती मिळेल. तसेच कृषी मोबाईल ॲपमध्ये माननीय खासदार व माननीय आमदार हे मोबाईल ॲप वापरून नवीन पायाभूत सुविधा तसेच विद्यमान विद्युत पायाभूत सुविधा यांच्या सक्षमीकरणाची मागणी करू शकतात. प्रामुख्याने विद्युत पायाभूत सुविधांमध्ये नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्रांची क्षमता वाढ, लघुदाब व उच्चदाब वीज वाहिनी उभी करणे अशी मागणी करू शकतात. माननीय लोकप्रतिनिधींना या मोबाईल ॲपमध्ये संबंधित सर्व माहिती तालुका व ग्रामपंचायतनुसार तसेच मतदारसंघानुसार उपलब्ध असेल. लँड बँक पोर्टल. नमस्कार. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणे हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनातर्फे महावितरणाद्वारे सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्प उभारून त्या भागातील कृषी वाहिन्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन केले आहे. या योजनेद्वारे कृषी अतिभारित उपकेंद्रांच्या 5 किलोमीटरच्या आत 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून कृषी वाहिनीवर दिवसा वीज देणे योजले आहे. या योजनेला गतिमान करण्याकरिता व शेतकऱ्यांकडे असलेल्या अतिरिक्त जमिनीचा उपयोग करून त्यांना लाभ पोहोचवण्याकरिता भाडे तत्वावर जमीन घेण्याचे प्रायोजित आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया सुलभ करण्याकरिता लँड बोर्डरची व्यवस्था करण्यात आली आहे व त्या जागेची पाहणी झाल्यानंतर सदर जागा प्रकल्पांकरिता आवश्यक सर्व निकषावर योग्य ठरत असल्यास जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सदर जमीन शासकीय असल्यास शासन निर्णयानुसार नाममात्र 1 रुपयाच्या भाडेपट्टीवर 30 वर्षांसाठी घेण्यात येईल व खाजगी जमीन रुपये 30,000 प्रति एकर प्रतिवर्ष म्हणजे प्रतिवर्षी 3% वाढ या दराने भाडे तत्वावर घेण्यात येईल. जेणेकरून कुठलाही शेतकरी वा तत्सम व्यक्ती आपली जमीन देण्याकरिता अर्ज करू शकतो. संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याची पद्धत खालीलप्रमाणे. अर्जदाराने सुरुवातीला महावितरणच्या साईटवर जावे. या संकेतस्थळावर जाऊन नवीन वापरकर्ता नोंदणी करणे. अर्जदाराने महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरून लॉगिन ID तयार करणे. युजर लॉगिन पेज. पुढे जाऊन युजर लॉगिन झाल्यानंतर होम पेजवर रजिस्ट्रेशन फॉर लँड लीज पर्याय निवडणे. पुढे जिल्हा व तालुका निहाय उपकेंद्रांच्या स्थापित क्षमतेची माहिती अर्जदाराने प्रस्तावित जागेसाठी उपकेंद्राची निवड करावी व त्यावर क्लिक करावे. पुढे अर्जदाराने प्रस्तावित जमिनीची सविस्तर माहिती भरणे व सबमिट बटन दाबणे. माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर अर्जदाराला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे खालीलप्रमाणे कळविण्यात येईल. सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आपला अर्ज क्रमांक दिनांक प्राप्त झाला आहे. सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर आपणास पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात येईल. सादर केलेल्या अर्जाची छाननी करून व तांत्रिक बाबी तपासून जमीन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणं शक्य होईल. धन्यवाद. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं माननीय श्री रवींद्र तनपुरे साहेब
ऊर्जा राज्यमंत्री यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं नाव घेतलं. मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री, उपस्थित सर्व मंत्रीगण, आज आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारचं अत्यंत मी म्हणेल एक क्रांतिकारक ऊर्जाविषयक धोरण, शेतीविषयक ऊर्जा धोरणाची आज आपण या ठिकाणी लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये. आपण बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांची ओरड होती की नवीन एखाद्याला वीज जोडणी जर अर्ज केला तर आपण वीज जोडणी शेतकऱ्याला देऊ शकत नाही. 31 मार्च 2018च्या नंतर ज्या शेतकऱ्याला नवीन वीज जोडणी पाहिजे असेल त्याला वीज जोडणी आपण देऊ शकत नव्हतो. आणि या नवीन धोरणाअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता नवीन जोडण्या मागितल्या असतील त्यांना जुन्या आपण LT लाईनवरून जसं पहिले देत होतो त्याप्रमाणे LT लाईनवरून आपण 200 मीटरच्या अंतरापर्यंत LT लाईनवरून आपण जोडण्या देऊ शकू. त्याच्या पुढे HVDS असेल किंवा सोलरच्या माध्यमातून आपण नवीन जोडण्या शेतकऱ्यांना देऊ शकू. हे अत्यंत आमूलाग्र बदल या धोरणाअंतर्गत होणार आहे. त्याचबरोबर जी जुनी थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांकडे होती त्याची देखील एक चांगली योजना थकबाकी माफीची आपण शेतकऱ्यांना देत आहोत. त्या अंतर्गत जवळपास डिलेड पेमेंट चार्जेस आपण सगळे माफ करून काही प्रमाणामध्ये व्याज माफ करून उरलेली जी रक्कम आहे ती जर शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी भरली तर 50% रक्कम आपण माफ करणार आहोत. म्हणजे सरासरी सगळं जर बघितलं जवळपास 70-75% पर्यंत रक्कम शेतकऱ्याला पहिल्या वर्षी जर थकबाकी भरली तर माफ होणार आहे. आणि मी याचं सगळ्यात आमूलाग्र बदल किंवा अत्यंत चांगलं एक ह्या धोरणातला एक असा मुद्दा सांगू इच्छेल की ही जी थकबाकी शेतकरी भरतील त्यातली 66% रक्कम ही त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधेवरती खर्च होणार आहे. 33% त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणि 33% जिल्हा लेवलवर याचं नियोजन होईल. आणि म्हणून जी गेल्या काही वर्षापासून आपण बघत असतो ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ज्या समस्येला सामोरं जावं लागतं की एखादा ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड असेल आणि नवीन ट्रान्सफॉर्मर पाहिजे असेल किंवा या प्रमाणात ज्या काही पायाभूत सुविधांमध्ये जी काही कमतरता आहे ती दूर करण्यामध्ये या योजनेमुळे एक मोठा हातभार लागणार आहे. जर आपण हा ऍग्रिकल्चर कंटिंजन्सी फंड मध्ये जी की थकबाकीची रक्कम आणि चालू वसुलीची जी रक्कम या ऍग्रिकल्चर कंटिंजन्सी फंड मध्ये आल्यावरती एक मोठा निधी ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता आपल्याला मिळणार आहे. आणि त्या माध्यमातून ओव्हरलोड झालेले ट्रान्सफॉर्मरच्या जागी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणं असेल किंवा 63 kVच्या जागी 100 kVचा ट्रान्सफॉर्मर बसवणं असेल किंवा उपकेंद्रांची क्षमता वाढवणं असेल या माध्यमातून एक अत्यंत मोठं पायाभूत सुविधा निर्माण करण्याची क्षमता या निधीद्वारे आपल्याला मिळणार आहे. आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा या योजनेची या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांची मोठी ओरड होती की आम्हाला दिवसा वीज द्या. अत्यंत रास्त मागणी बऱ्याचशा भागातल्या शेतकऱ्यांची आहे की दिवसा वीज मिळाली पाहिजे. आणि त्याचं देखील आपण मोठं धोरण या बाबी या धोरणामध्ये अंतर्भूत केलेले आहे की ऍग्रिकल्चर फीडर आपण सोलराईज करून जे सबस्टेशनच्या बाजूला आता सेक्रेटरीने सांगितल्याप्रमाणे सबस्टेशनच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपण सोलर पॉवर प्लांट 2 मेगावॉट ते 10 मेगावॉट पर्यंत जे उभारले आणि त्या माध्यमातून फीडरचं सोलरायझेशन केलं तर 2 उद्दिष्ट याच्यामधलं साध्य होणार आहे की शेतकऱ्यांना तर आपण दिवसा वीज देणारच आहोत आणि ज्या शेतकरी प्रायव्हेट लँड देखील देणार आहे त्याला जवळपास एकरी वर्षाला 30,000 रुपये भाडं देखील आपण त्या जमिनीला देणार आहोत. आणि त्याचबरोबर सर्वात एक दुसरी बाब अशी मला सांगावीशी वाटते की या माध्यमातून आपण जो काही इंडस्ट्रीला क्रॉस सबसिडी देतो त्याचाही भार कमी होण्यासाठी या सोलरायझेशन फीडर मधून मदत होणार आहे. कारण की बरेचसे शेतकरी जर आपण सोलर एनर्जीवरती या माध्यमातून आणू शकलो तर इंडस्ट्रीचा जो काही क्रॉस सबसिडी आपण त्यांना द्यावी लागते तोही भार कमी होईल. आणि म्हणून शेतकऱ्यांबरोबरच उद्योगासाठी देखील चांगलं धोरण हे आहे. आणि मला खात्री आहे की पुढच्या काही कालावधीमध्ये या धोरणाची चांगल्या प्रमाणावरती अंमलबजावणी होऊन या राज्यातल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या सरकारद्वारे अत्यंत चांगल्या सुविधा शेतकऱ्यांना मिळतील असा मला या निमित्तानं विश्वास आहे. सर धन्यवाद.
यानंतर मी माननीय नामदार डॉक्टर श्री नितीनजी राऊत यांना विनंती करतो, ऊर्जा मंत्री यांना विनंती करतो की राज्याच्या विकासात ऊर्जा विभागाची भूमिका आणि या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. महाकृषी ऊर्जा अभियानाचा एक भाग म्हणून ॲप व वेबसाईटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, या ठिकाणी या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सन्माननीय मंत्री आदरणीय नामदार अशोकराव चव्हाण साहेब, आदरणीय नामदार सुभाष देसाईजी उद्योगमंत्री, माझ्या विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेजी, प्रधान सचिव असीम गुप्ताजी, अध्यक्ष महापारेषण दिनेश वाघमारेजी, खंडारेजी आणि नरेश गीतेजी, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. महाराष्ट्रातील सुमारे 50% लोक कृषी क्षेत्रावर निर्भर आहेत. आजची शेती निसर्गाच्या भरोशावर सुरू आहे. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, कधी या भागात वृष्टी तर कधी त्या भागात अवर्षण, अशा प्रकारे शेतकऱ्यांचं जीवनमान सुरू आहे. आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा ही अविभाज्य घटक असून अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच मूलभूत गरज बनली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे इंजिन म्हणजे ऊर्जा. एखाद्या राज्यातील उद्योगधंद्याच्या विकासाला कारणीभूत असलेल्या घटकांपैकी वीज ही महत्त्वाची घटक असून विजेवर सुमारे 35 ते 45% उद्योगधंद्यांची प्रगती अवलंबून आहे. नियमित वीज ही शेतकऱ्यांची कायम मागणी आहे, परंतु लोडशेडिंगमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. पाऊसमान व पाण्याची शाश्वती असणारे शेतकरी दिवसा विजेची मागणी करत असतात. काहींना तर 24 तास वीज हवी असते. आपले राज्य प्रगत राज्य असताना शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. म्हणून मी जेव्हा ऊर्जा खात्याचा कार्यभार सांभाळला तेव्हा या ऊर्जा खात्यातील अधिकारी, तज्ज्ञ व स्टेक होल्डरशी चर्चा करून आढावा घेतला. महाविकास आघाडी सरकारचा केंद्रबिंदू हा शेतकरी. इव्हन आपल्या शपथविधीला सुद्धा शेतकऱ्यांना आपण सन्मानित त्या ठिकाणी केलेलं होतं. हा शेतकरी आणि शेती आहे. आज देशभरातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी 3 काळे कायदे आणून त्यांच्या जीवनात अंधकार निर्माण करण्याचे कट कारस्थान आखले जात असताना मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं प्रकाश निर्माण करण्यासाठीचं नियोजन या ठिकाणी केलं आहे. शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते. शेतीला उद्योगासारखेच प्राधान्य मिळावे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ऊर्जा विभागाने नवीन कृषी पंप धोरण व अपारंपरिक ऊर्जा धोरण तयार करून अंमलबजावणी सुरू केली आहे. या धोरणाच्या जोडीला कुसुम योजनेची भर पडली आहे. कृषी पंप जोडणी, अपारंपरिक ऊर्जा आणि कुसुम योजनांची त्रिसूत्री शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगतीची क्रांती घडवून आणणार आहे. हे सुद्धा मी या निमित्ताने सांगू इच्छिते. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज हा दिवस आपण प्रारंभ करीत आहोत असलेल्या पोर्टल्स आणि या ॲपमुळे या क्रांतीला केवळ सुरुवातच होत नसून ही क्रांतीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तिला आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ लाभणार आहे. त्या धोरणांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी ऊर्जा अभियान धोरण 2020 पोर्टल, सौर ऊर्जा लँड बँक पोर्टल, महाकृषी अभियान ॲप आणि ACF ॲप आणली जात आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभाग कार्यरत असून विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता नव्याने उभा राहत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ऊर्जा विभाग त्या अंतर्गत कंपन्या सक्षमपणे उभ्या राहतील असा ठाम विश्वास या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. मागील सरकारने अनेक अक्षम्य अशा अनेक चुका करून ठेवल्या आहेत. या चुका सुधारून ऊर्जा कंपन्यांची कंपनी म्हणून सुधारणा करणे, त्यांना नफ्यात आणेल व त्या अनुषंगाने महाराष्ट्र निर्मिती, महापारेषण व महावितरणमधील खर्चात काटकसर करणे
ऊर्जा कंपन्यांना स्पर्धात्मक बनविणे याबरोबरच अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना दिवसा किमान 8 तास सलग वीज देणे, तसेच वीज ग्राहकांना दर्जेदार व किफायतशीर दराने वीज उपलब्ध करून देणे इत्यादी विषयावर आम्ही आपला रोड मॅप या ठिकाणी तयार करून विभागाला कामाला लावलेला आहे. ग्रामपंचायतीच्या अंतर्गत विद्युत पायाभूत आराखड्याकरिता ॲग्रिकल्चर कॉन्टिजेन्सी फंड स्थापित केला आहे. या व्यतिरिक्त या धोरणाअंतर्गत कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणीकरिता उभारण्यात येणाऱ्या पायाभूत आराखड्यासाठी येणाऱ्या खर्चाकरिता व शासनाकडून मिळणारा निधी व कृषी ग्राहकांकडून होणाऱ्या महसुली जमा रकमेचा ACF स्थापित करण्यात येणार असून या फंडामध्ये जमा होणाऱ्या रकमेचा उपयोग आपल्याच भागातील कृषी ग्राहकांकरिता आराखड्यासाठी तयार करण्यात येणार आहे. या संबंधाने आमच्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक आमदार आणि खासदारांकडे हा ॲप जाणार आहे, त्याचा डॅशबोर्ड जाणार आहे. त्या डॅशबोर्डमध्ये त्या गावात किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये किती थकबाकी आहे आणि किती त्या ठिकाणी वसुली झाली, त्या प्रमाणात त्यांच्याकडे रक्कम किती उपलब्ध आहे विकास कामाकरिता. म्हणजे त्यांना मी मध्ये बारामतीचा बघत होतो दादा, तर बारामतीमध्ये आजच्या घटकेला फक्त 22,000 रुपये तुम्हाला विकासाकरिता आहे. परंतु तुम्ही जेव्हा त्याला पुढे जाल तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की ते 22 कोटी सुद्धा होऊ शकतात त्या ठिकाणी. अशा पद्धतीचं हे तंत्र या ठिकाणी आपण आणलेलं आहे. अनेक मतदारसंघाचा या ठिकाणी विचार करून त्यांना त्या पद्धतीने आपण कामाला लावलेला आहे. शेतकऱ्यांना 8 तास वीज पुरवठा करण्यासाठी सौर कृषी योजनेद्वारे महावितरण 33/11 kV उपकेंद्राजवळ सौर कृषी ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे देण्याचे योजले आहे. मी राज्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संपर्कात असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना या धोरणाबाबत अवगत करावे. त्यांना अधिक माहितीकरिता नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करावे. मी हेही सांगेन की जे लोक निरंतर या ठिकाणी वीज बिल भरतात त्यांना सुद्धा या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे आणि ती सवलत त्यांना लागू आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा काम करायची सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. औद्योगिक प्रगतीसाठी वीज महत्वाची असल्याने आतापर्यंत उद्योगांना अग्रक्रमाने वीज पुरवठा करताना ग्रामीण भागात विशेषतः शेतीसाठी वीज देण्याला फारसे महत्त्व दिले गेले नाही. शेती व्यवस्था दुर्लक्षित राहिला, त्यामुळे ग्रामीण भागात आर्थिक प्रगती थांबली. शेतकऱ्यांना गरिबीत खितपत राहावे लागले. वेळेवर पाणी देता न आल्याने हाताशी आलेले पीक जळाल्याने तोटा सहन करावा लागल्याने लाखो शेतकऱ्यांच्या पदरी हताशा व निराशा येत होती आणि त्यामुळं मागच्या काळामध्ये शिवसेनेचा पक्ष असो, स्वतः उद्धवजी सुद्धा औरंगाबाद त्या परिसरात शेतकऱ्यांच्या तिकडे फिरलेत. अजितदादा स्वतः गेलेत आणि अशोकरावांनी सुद्धा मराठवाडा आणि पूर्ण महाराष्ट्राचा दौरा ते अध्यक्ष असताना त्यांनी या ठिकाणी केलेला होता. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना दर्जेदार वीज देण्याची मागणी सातत्याने या ठिकाणी होत होती. त्यामुळं मला असं वाटतं की हा निर्णय धाडसी निर्णय खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. या प्रजासत्ताक दिनापासून ते 19 फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचे राजे जसे म्हटलं जातं तसे शेतकऱ्यांचे सुद्धा राजे म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या जयंतीपर्यंत एक कॅम्पेन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आम्ही ते चालवत आहोत आणि 10,000 सौर कृषी पंप त्या ठिकाणी वितरित करणार आहोत. आणि मला आनंद आहे की काल 26 जानेवारीला अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र ते देण्यात आली मोठ्या प्रमाणात आणि आता त्यांच्याकडे वीज जोडणीचे कार्यक्रम सुरू झालेले आहे. नवीन व नवीनीकरण ऊर्जा सूत्राचे महत्त्व विचारात घेऊन सन 2022 पर्यंत 17,500 मेगावॅट इतकी वीज निर्मिती विविध अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे दिवसा शेतीला 8 तास वीज उपलब्ध होणार आहे. कृषी सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे हे फारच आव्हानात्मक आहे. मागेल त्याला जोडणी देणे महावितरणला अजूनपर्यंत शक्य झालेलं नाही. जर विहिरीत, तलावात, नदी नाल्यात आणि ओढ्यात पाणी असेल
तर शेतकरी सिंचनासाठी वापर करणारच. यासाठी वीज चोरी करणे व अनधिकृत विजेचा वापर करण्यापासून शेतकऱ्यांना कोणीच रोखू शकत नाही. महावितरणला हे माहीत असूनही यातून मार्ग काढणे मात्र जमत नव्हते. हे वास्तव लक्षात घेऊन मी अनधिकृत कृषी पंप वीज जोडणे अधिकृत करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला असून येत्या 2 महिन्यात सर्वच अनधिकृत कृषी पंप वीज जोडणे अधिकृत करण्याचे आदेश मी महावितरणला दिले आहेत. राज्यात जवळपास 4,85,000 अनधिकृत कृषी पंप वीज जोडणे असून येत्या 31 मार्च 2021 पर्यंत राज्यातील सर्वच अनधिकृत कृषी पंप वीज जोडण्यांना अधिकृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी एका पाठोपाठ निर्णय घेत नवीन कृषी पंप धोरण आणि अपारंपरिक ऊर्जा धोरण राबवून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीच्या मार्गावर नेण्याचा महाविकास आघाडीचा सरकारचा प्रयत्न निश्चितच यशस्वी होईल याची मला खात्री आहे. मी धन्यवाद देऊ इच्छिन आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व मंत्र्यांना की त्यांनी आजच्या या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या विभागाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. नमस्कार सर. धन्यवाद सर, आभारी आहे आपण. यानंतर मी माननीय नामदार श्री सुभाषजी देसाई, राज्याचे उद्योग मंत्री महोदय यांना विनंती करतो की त्यांनी या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपले विचार मांडावे. सर्व मान्यवर, ऊर्जा विभागाने जे काही आता उपक्रम घेतलेले आहेत त्यामुळे ऊर्जेच्या प्रश्नावर आपल्याकडे काही प्रमाणाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिच्यावर उपाय मिळतील अशी खात्री वाटते आणि हे सगळे उपाय यशस्वी व्हावेत अशी माझी शुभेच्छा आहे. शेतीसाठी ऊर्जा देताना ती सौर ऊर्जा वापरायचा हा जो आपला एक पुढाकार घेतलेला विषय त्याचा पुरस्कार करणारा असा मी. कारण जेवढे कृषी पंप हे सौर ऊर्जेवर जातील तेवढ्या प्रमाणात क्रॉस सबसिडी आपली कमी होईल आणि शासनावरचा आणि इतरही क्षेत्रांवरचा ऊर्जा कमी होईल. हा त्याच्यातला भाग आहे. त्याच्यातले जे काही दोष आहेत, त्याचे आक्षेप आहेत, काही तक्रारी आहेत, त्या दूर करून ही योजना जर निर्दोष केली तर एक वेळ अशी आहे की अनुभव आल्यानंतर शेतकरी स्वखर्चाने सुद्धा सौर पंप लावतील. इतकं त्याचं हे चांगलं आहे, त्याचा परिणाम आहे चांगला आहे. याचं उदाहरण मी माझ्या स्वतःपासून देतो. माझं एक छोटं शेत आहे. त्याच्यावर आम्ही जेव्हा दुसरी बोरवेल घेतली तेव्हा त्याचं बिल यायला लागलं महिन्याला 18,000. मग मला ह्या सौर पंपाची माहिती मिळाली. मी जैन इरिगेशन कंपनीला सांगितलं एक पंप लावा. त्यांनी 1,75,000चं बिल दिलं. मी कुठे सबसिडी घेतली नाही, अनुदान घेतलं नाही, ते पैसे दिले. 18,000 बिल पुढच्या महिन्यापासून 0 झालं आणि 10 महिन्यामध्ये माझे ते सौर पंपासाठी घातलेले सगळे 1,75,000 रुपये वसूल झाले. त्यानंतर पुढे ती जे त्या कंपनीने गॅरंटी दिली आहे हा पंप 25 वर्ष चालेल. माझं 25 वर्ष चालेल. त्यामुळे पहिल्या वर्षामध्ये खर्च वसूल झाले. पुढचे 24 वर्ष मला विनामूल्य वीज मिळणार आहे आणि आता 3-4 वर्ष झाली कुठली काही तक्रार नाही, व्यवस्थित चालले. हा एक फक्त उदाहरण सांगितलं. मी ऊर्जा मंत्र्यांशी बोलत असताना आणि सचिवांची माहिती ऐकली. थकबाकीपैकी 2/3 एवढी ते माफ करण्याची तयारी आहे. ठीक आहे, वसुली होण्यासाठी पण हे फक्त कृषीला देते. मी त्यांना विनंती केली की आमच्या उद्योगाला सुद्धा अशी संधी द्या ना, मोबदला द्या, आम्ही वसूल करतो. ते म्हणे नाही, ते म्हणाले की तुमच्याकडे उद्योग विभागाकडे म्हणजे उद्योगांकडून वसुलीच नाही, थकबाकीच नाही. पण जे थकबाकी नाही पूर्ण बिल देतात त्यांना सवलती नको, पण तो वाजवी दराने वीज द्या अशी आमची विनंती. वाजवी दराने किंवा शेजारच्या राज्यांमध्ये ज्या दराने उद्योगांना वीज दिली जाते त्या दराने द्या. म्हणजे आपण स्पर्धात्मक त्याच्यात राहू. नाहीतर हे उद्योग सतत आदळआपट करत असतात. काही जण धमक्या देतात. आम्हाला दुसरे आमचं जे एक्सपान्शन आहे आम्ही शेजारच्या राज्यातून इथे करणं परवडत नाही. त्याच्यातून सुटका दिलीच पाहिजे. उद्योगांवरील अवाजवी आकार कमी करा. कसा आकार होतो की सौर ऊर्जा काही उद्योग स्वतःच्या खर्चाने गुंतवणुकीतून लावतात. त्यामुळे त्यांना ती विनामूल्यच मिळाली पाहिजे, जशी मला विनामूल्य होते. परंतु त्यांच्याकडून FDC फिक्स डिमांड चार्जेस वगैरे वगैरे करून
₹4.60 प्रत्येक युनिटवर त्यांनी वीज नाही घेतली तरी त्यावेळेस लागतात. हा त्यांना बोजा वाटतो. मला असं वाटतं की अगदी कमी करता येणार नाही. काय महावितरणची पण गुंतवणूक झाली आहे, त्यामुळे काही पैसे त्यांना मिळाले पाहिजे. अर्धे करा ना. हे जे काही फिक्स आता त्यांनी स्वतःची गुंतवणूक करून सौर ऊर्जेची व्यवस्था केली, तो तुमच्याकडून वीज घेत नाही तरी त्याला ₹4.5 दर महिने त्या युनिट मागे द्यावे लागतात. हा तर अन्याय आहे. ते अर्धे करा, ₹2, ₹2.5 करा. ते लोक खुर्ची देतील आणि मग हळूहळू आपल्याला त्याच्यात प्रगती करता येईल. ओपन ॲक्सेस म्हणून जी प्रणाली आहे की त्यांनी जर ग्रीडमधून वीज घेतली तर खरं तर ते बाहेरून वीज घेतात. त्यांना ज्या दराने पडते ते घेतात, त्यांना ते सवलतीच्या दरात. आपल्याकडे ₹2.30 ही वीज उपलब्ध आहे एक्सचेंजवर, पण आपल्याकडे मात्र उद्योगाला ₹10, ₹11 द्यावे लागतात. ही जी तफावत खूप मोठी आहे. हे भयंकर वाटते, अन्यायकारक वाटते. म्हणून ओपन ॲक्सेस घेणाऱ्यांना पण हा जो स्थिर आकार द्यावा लागतो हा कमी करा. म्हणजे ते त्यांनी स्वतःच्या खर्चाने वीज घ्यायची आणि परत महावितरणला किंवा या ऊर्जा विभागाला ₹4.5-5 द्यायचे. हे अन्यायकारक होते. ते पण अर्धे करा. मी एकदम शून्य करा म्हणत नाही. त्यामुळे कसं होईल की बघा, गेल्या आठवड्यामध्ये मी उद्योग विभागाच्या काही ज्या असोसिएशन आहे उद्योगांच्या त्यांच्याबरोबर ऊर्जा मंत्र्यांची बैठक घेतली. त्यांनी सगळी त्यांची कहाणी काय ती कहाणी त्यांना सांगितलेली आहे. वारंवार प्रश्न येतो, आपण जर आता आम्ही जे सामंजस्य करार करतोय जास्तीत गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आहे अजूनही येईल, पण ह्या विजेच्या बाबतीत आपण जर ही स्पर्धात्मक दरात केली तर मला खात्री आहे देशातल्या सगळ्या राज्यांमधले उद्योग आपल्याकडे येतील, रांग लावतील. काहीतरी याच्यावर गांभीर्यानं निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आली असं मला वाटतं. सर धन्यवाद. यानंतर मी माननीय नामदार श्री अशोकरावजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, सन्मान्य ऊर्जा मंत्री महोदय, सन्मान्य उद्योग मंत्री महोदय, सन्मान्य राज्यमंत्री महोदय, मुंबईचे पालकमंत्री, उपस्थित असलेले सचिव आणि सर्व महावितरणचे अधिकारी आणि ऑनलाईन सूर असल्यामुळे ऑनलाईनमध्ये सहभागी झालेले सर्व या ठिकाणी हा कार्यक्रम पाहणारे सर्व शेतकरी, अधिकारी, प्रेक्षक, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो, उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः ऊर्जा मंत्री आणि राज्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेतीला दिलासा देणारा एक महत्त्वाकांक्षी निर्णय, अतिशय महत्त्वपूर्ण ऊर्जा देणारा हा निर्णय, हा महाकृषी ऊर्जा अभियान आज जे सुरू झालेलं आहे ते निश्चितच क्रांतिकारी राहील याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे. याच्यामध्ये खूप मेहनत झालेली आहे, विभागाने खूप लक्ष देऊन काम केलेलं आहे आणि लाखोचा जो पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला आपण समजतो त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने त्याचं व्यवसायावर एक फार दूरगामी चांगला परिणाम होणारा असा हा क्रांतिकारी निर्णय आज आपल्या सरकारने हा निश्चित घेतलेला आहे आणि म्हणून हा निर्णय खऱ्या अर्थाने यशस्वी व्हावा ही आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे असं मी म्हटलं तर योग्य निश्चितच योग्य होईल आणि म्हणून त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य अतिशय निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण सूचना आल्या. आमच्या सहकारी मंत्री महोदयांनी अतिशय चांगल्या सूचना केल्या. मला वाटतं ज्यावेळेस विभागाची वेगळी बैठक सन्मान्य मुख्यमंत्री घेतील त्याच्यावर प्रत्येक विषयावर सकारात्मक चर्चा करून आपलं त्याच्यामध्ये मार्गदर्शन तोडकं. शेवटी हा ही एक व्यावसायिक कंपनी म्हणून आम्ही समजतो. महावितरण ही एक कंपनी ऑर्गनायझेशन आहे आणि ते टिकवायचं असेल तर व्यावसायिक दृष्टिकोनातून टिकवलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस अतिशय वाईट अवस्थेमध्ये काही वेगळा निर्णय घेण्याची गरज असते त्यावेळेस महावितरणला वेगळे पैसे दिले पाहिजे, त्याशिवाय कुठलाही निर्णय हा वेगळा घेता कामा नये. तर ती महत्त्वाची बाब आहे कारण शेवटी जो फायदा किंवा तोटा जो होतो तो त्या सगळ्या त्या व्यवसायाचा होतो आणि म्हणून ऑर्गनायझेशन म्हणून ते कमर्शियल ऑर्गनायझेशन म्हणून याचा विचार व्हावा अशा प्रकारची निश्चितच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, when the going gets tough, the tough get going. The tough has started going.
आणि उद्देश एवढाच आहे की आपण अतिशय मेहनतीने हे जे धोरण आज सुरू करत आहात त्याचा प्रचार अधिक व्हावा, प्रसार अधिक व्हावा आणि आपली जी टीम आहे, मी ते नेटवर्क एवढं मोठं आहे MSCBचं की तालुका पातळीपर्यंत आपले अधिकारी आहेत, गाव पातळीपर्यंत लाईनमॅन आपला आहे आणि म्हणून हे सगळं युद्ध पातळीवर याचं अंमलबजावणी होणं महत्त्वाचं. हे शासनाचं धोरण नेहमी चांगले असतात, पण धोरणाची अंमलबजावणी ज्यावेळेस आपली होते ती अंमलबजावणी खालपर्यंत व्यवस्थित झाली पाहिजे. आपलं राज्य हे कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलं. राज्याचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण त्यांना नेहमी महाराष्ट्रात संबोधतो. त्या वसंतराव नाईक साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कृषी क्षेत्राला संजीव देण्याचे अनेक निर्णय घेतले आणि तेव्हा आपली परिस्थिती वेगळी होती. आज उत्पादन वाढलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानेन की आता आपण शेतीमाल सुद्धा थेट मार्केटमध्ये उपलब्ध व्हावा अशा प्रकारचे नवीन काल आपण त्याचं सगळ्या जिल्ह्यामध्ये काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने डायरेक्ट मार्केटिंग जे आपण करतो आपल्या कृषी मालाचं ते सर्वत्र उपलब्ध होत आहे आणि मध्यस्थ न ठेवता डायरेक्ट शेतीचा माल हा लोकांपर्यंत ग्राहकांना पोहोचवण्याचा एक चांगलं काम सुरू झालं आहे. त्याच्यामुळे एक आपण पाहतो आज कृषी क्षेत्रामध्ये देशभर जे आंदोलन पेटलं आहे ते म्हणजे चुकीचे कायद्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे सगळे विषय लक्षात घेऊन हा विषय फार गंभीर झालेला आहे आणि आपण घेतलेले निर्णय अतिशय उचित आहेत, योग्य आहेत. उलट या सगळ्या परिस्थितीमध्ये पोषक अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याकरता एक चांगलं आपण सुरुवात करत आहोत आणि म्हणून फक्त MSCBने काळजी घेऊन थकीत आपण चांगली योजना काढली की मागचं थकीत बिल भरा 50% आपल्याला आम्ही त्याला सूट देतो अशा प्रकारे चांगलं धोरण आहे. त्यामुळे मागची थकबाकी सुद्धा प्रचंड आहे. मला ग्राहकांनाही विनंती करायची की मागची थकबाकी अशी न वाढता शेवटी हा व्यवसाय सुरू राहावा लागेल. हे जे महावितरण चालू ठेवायचं असेल तर शेवटी नफ्यामध्ये त्याला ठेवावं लागेल. नफ्यामध्ये ठेवायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याला सहकार्य करावं लागेल. सहकारी संस्थांना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे. आणि साखर कारखाने आहेत, संस्था आहेत, ज्या ज्या गाव पातळीपर्यंत ज्या आपली ग्रामपंचायती आहेत यांना सुद्धा वीज बिल वसूल करण्याचे अधिकार या निमित्ताने आपण देत आहोत. ही आनंदाची बाब. शेवटी ही रिकव्हरी झाली तरच तुम्हाला काही तिथं प्राप्त होईल, नाहीतर मग हा डोलारा चालवणं फार कठीण अशी बाब आहे आणि त्यामुळे मला वाटतं की ही एक चांगला निर्णय आज होतोय. शेतीच्या व्यवसायामध्ये इथेनॉलचा वापर अधिक वाढून शेतकऱ्याच्या ऊसाला अधिक किंमत मिळावी हे धोरण सुद्धा देशभर सध्या राबवलं जात आहे. त्याला अनुसरून आपण आज कारखानदारी ही चांगल्या पद्धतीने चालवण्याकरता तो एक प्रयत्न आहे. कारण की शेवटी केवळ साखरेवर काही आता उत्पन्न मिळत नाही. हे कारखाने सर्व शेतकऱ्यांचे सहकारी कारखाने आहेत आणि म्हणून या कारखान्याचं संजीव देण्याचं काम इथेनॉलच्या नवीन धोरणाप्रमाणे आज निश्चित पार पडेल अशी अपेक्षा करतो. आणि या नवीन धोरणाबद्दल या विभागाचे मंत्री नितीन राऊत आणि प्राजक्त या दोघांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. तर मी आपला आभारी आहे सर. यानंतर या राज्याची आर्थिक धुरा अत्यंत कुशलतेने सांभाळणारे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री अजितदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार मांडावेत व मार्गदर्शन करावे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी अशोकराव चव्हाण, डॉक्टर नितीनराव राऊत, सुभाषराव देसाई, अस्लम शेख, प्राजक्त तनपुरे, सर्व अधिकारी वर्ग, विशेषतः ऊर्जा विभागाचे सचिव संजीव गुप्ता, जमलेला बंधू भगिनी, मित्र, बरेच दिवस महाविकास आघाडीचं सरकार अधिकारावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या बाबतीमध्ये काहीतरी क्रांतिकारी धोरण आणावं अशी इच्छा आमच्या ऊर्जा मंत्र्यांची होती, राज्य सरकारची होती आणि त्याच्यातूनच राज्य शासनाच्या कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 च्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आज इथं काल 26 जानेवारी झाला आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण इथं एकत्र आलेलो आहोत. ही जी काही योजना आहे, आपला देश आपल्याला सगळ्यांनाच माहिती की राज्य देश शेतीप्रधान राज्य आहे आणि असा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या विकासाला पूरक ठरेल अशा प्रकारच्या योजना आणणं, कार्यक्रम त्या ठिकाणी ठरवणं, धोरण राबवणं हे तितकंच आवश्यक आहे. एक गोष्ट मला हा कार्यक्रम राबवत असताना महाराष्ट्रातल्या तमाम
शेतकऱ्यांना विनंती करायची की आता जेवढं काही त्याच्यामध्ये सवलत देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न, करोनासारखं संकट असताना देखील आर्थिक परिस्थिती थोडीशी अडचणीची असताना देखील राज्य सरकारने आणि आमच्या ऊर्जा विभागाने हा निर्णय घेतलेला आहे, विशेषतः वीज बिलामध्ये थकलेल्या सवलत देण्याचा. इथून पुढे आपल्याला सगळ्यांना वीज बिल भरण्याची सवय ही लावावीच लागेल. नाहीतर हे असंच जर थकत गेलं तर कधीतरी ज्या संस्थेवर तो बोजा वाढतो ती संस्था अडचणीमध्ये येते. आणि आज आमच्या ऊर्जा विभागाची विशेषतः महावितरण कंपनी ही त्याच्यामध्ये अडचणीत आली. त्यालाही आम्हाला अडचणीतनं बाहेर काढायचं आणि शेतकऱ्यालाही मदत करायची, हा दुहेरी हेतू हा महाविकास आघाडीच्या सरकारचा आमच्या ऊर्जा विभागाचा आहे. आणि त्याच्यामुळं याच्यात खूप काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे. जिथं सोलर सिस्टीम बसवायची तिथं शेतकऱ्यांनी स्वतःची बॅरल लँड दिली तर 30,000 रुपये एकराला वर्षाला मिळणार आहे. ही रक्कम काही कमी रक्कम नाही. त्याचाही उपयोग आपण प्रतिवर्षी म्हणजे त्यांना बॅरल लँड मध्ये तर काहीच तसं बघितलं तर पुसं उगवतं किंवा टोटली आपल्याला पावसावर अवलंबून राहावं लागतं. अशा खूप काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. खूप वर्षे शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही आम्हाला दिवसा वीज द्या. इथं सूर्य उगवल्यानंतर शेतकऱ्याला उठल्यावर रानात गेल्यानंतर सोलरची वीज मिळणार आहे आणि सूर्य मावळल्यानंतर वीज त्या ठिकाणी बंद होणार आहे. तो पुन्हा आपल्या घरी रात्री त्या ठिकाणी येऊ शकतो. हा एक मोठा दिलासा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या योजनेच्या द्वारे राज्य सरकारने घेतलेला आहे. ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या मिळून तुम्ही आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. मला एक गोष्ट जरूर सांगायची की ऊर्जा विभागाने आता इथून पुढे कठोर भूमिका घ्यावी लागेल. मागाशी उद्योग मंत्र्यांनी काही सूतोवाच केला, त्याचा आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागेल. शेती जशी शेतकऱ्याला किफायतशीर दरामध्ये वीज मिळून किंवा त्याच्यात मदत होऊन त्याला पिकवता आली पाहिजे, तसं इंडस्ट्री पण टिकली पाहिजे. कारण इंडस्ट्रीवर पण बराच मोठ्या प्रमाणावर शेती नसणारा वर्ग अवलंबून आहे. त्या मजुराचा, त्या कामगाराचा, त्या उद्योगाचा पण विचार आपल्याला करावाच लागणार आहे. शेवटी या दोन्ही गोष्टी राज्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये तितक्याच महत्वाच्या आहे, राज्याला पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये तितक्याच महत्वाच्या आहे. ही पण बाब नाकारून चालणार नाही. आणि त्याच्यामुळे माझी डॉक्टर नितीन राऊतांना, प्राजक्त तनपुरेंना, त्यांच्या सगळ्या टीमला सूचना राहील की इथून पुढे मात्र मागच्या सरकारनी काही बाबतीमध्ये चुकीची धोरणं अवलंबली, त्याच्यामुळं आपलं महावितरण कंपनी आज अडचणीत आली. 60,000 कोटी रुपये जवळपास आपली थकबाकी झाली. मी 10 वर्ष हे खातं सांभाळलं, त्यावेळेस आम्ही कुठेतरी शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यातून देशामध्ये एक चांगली कंपनी म्हणून आपल्या महावितरणची, महानिर्मितीची, महापारेषण या तिन्ही कंपन्यांची ओळख होती. तीच ओळख पुन्हा आपल्याला निर्माण करायची. अर्थात ती निर्माण करत असताना शेतकरी केंद्रबिंदू मानूनच आणि शेतकऱ्यांना आताही सवलत दिल्यानंतर जसं कर्जमाफीचा महत्वाचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आणि शेतकऱ्याला पुन्हा एकदा कर्जमाफी म्हणा, कर्जमुक्ती म्हणा, त्याच्यातनं त्याला उभं करण्याच्या करता आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये धाडस दाखवलं. तशाच प्रकारे हा एक क्रांतिकारी निर्णय आहे आणि त्याचा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घ्यावा. सर्वसामान्यांच्या समस्यांचा सर्वकष विचार करून तयार केलेलं हे कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 हे आहे. हे निश्चितपणे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नवा बदल घडवेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. या योजनेचा राज्यातील जनतेने अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ घ्यावा असं आवाहन मी करतो. हे धोरण आणल्याबद्दल ऊर्जा विभागाला मनापासून धन्यवाद देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर धन्यवाद सर. यानंतर या राज्याचं कुशल नेतृत्व आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री
माननीय आमदार श्री उद्धवजी ठाकरे सरांना विनंती करतो की त्यांनी या क्रांतिकारी लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. सर. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माझे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी इथे आहेत, सोबत अधिकारी आहेत शासन प्रशासनातले आणि ऑनलाईन पाहत असलेल्या माझ्या बांधवांना आणि भगिनी, एक एक पाऊल आपण पुढे टाकतो आहोत. आपल्या सरकारची सुरुवात जी आपण केली तीच एक मोठा निर्णय घेतला. आपल्या पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना तेव्हा धक्का बसला असेल की हा निर्णय साधारणतः निवडणुकीच्या तोंडावर घेतला जातो, म्हणजेच निवडणुकीच्या आधीच्या एका दुसऱ्या अधिवेशनामध्ये घेतला जातो. तो आपण आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला घेतला. म्हणजेच काय की या सरकारचं लक्ष हे केवळ निवडणुकांवरती आणि मतांवरती नाहीये, तर जनतेवरती आहे, राज्यावरती आहे. आणि राज्य म्हटल्यानंतर सगळे घटक आहेत. मग त्याच्यामध्ये शेती आली, उद्योग आला. एक सहज दोन्ही मंत्र्यांची मनोगत आपण ऐकली. एका बाजूला ऊर्जा मंत्री आहेत, दुसऱ्या बाजूला उद्योग मंत्री आहेत. ऊर्जा मंत्री म्हणतायत शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे, उद्योग मंत्री म्हणतात उद्योगाला शेतीचा दर्जा दिला पाहिजे. म्हणजे शेतीला जे काही तुम्ही देताय ते आम्हाला उद्योगाला पण द्या. आणि सगळ्यांना सगळं काही द्यायचं आहे, द्यावंसं वाटतं. पण आयुष्य म्हटल्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत आपल्या गरजा आहेत, ज्याच्यासाठी जगामध्ये युद्ध होत असतात. अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याच्यातलं वस्त्र आणि निवारा हे उद्योगाकडे जातं. निवाऱ्याचा एक उद्योग आहे, वस्त्राचा उद्योग आहे आणि अन्न म्हटल्यानंतर शेतीकडे जातं. आणि हे तिन्ही मूलभूत गरजा म्हटल्यानंतर कृषी आणि उद्योग या दोघांनी बळ देणं हे सरकारचं काम आहे. आज मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे. मी अभिमान काय वेळेला शब्द मुद्दामून का नाही वापरत, याचं कारण ज्या मूलभूत गरजा आपण देऊ लागतो ते देण्यामध्ये आपण म्हणजे केवळ आपलं सरकार नाही तर या आधीच्या सरकारच्या सगळ्या कारकिर्दी असतील, आपण त्या करू शकलो नव्हतो आणि आता आपण करतोय, तर त्याच्या अभिमानाने पण एक समाधान आहे. ज्या वेळेला आपण सगळेजण विरोधी पक्षात होतो तेव्हा शेतकऱ्यांमध्ये जात होतो. आपणही फिरता, आपण तर ग्रामीण भागात आलेले सगळे प्रतिनिधी आहात. मी सुद्धा काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांमध्ये फिरलेलो आहे, महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे. आणि शेतकऱ्यांच्या 2 मागण्या होत्या, 2-3 मागण्या होत्या, 4 मागण्या होत्या, 5 मागण्या होत्या. ही यादी मोठी होऊ शकेल, पण महत्वाची मागणी काय होती, आम्हाला दिवसा वीज द्या, शेतीला आमच्या मालाला हमी भाव द्या. या ज्या काही 2 गोष्टी आहेत. आणि हमी भावाबरोबरीने आपण जे आता नवीन धोरण आणतोय, जे विकेल ते विकेल, म्हणजे ज्या आपल्या कृषी मालाला मार्केट आहे तेच आपण उत्पादन केलं पाहिजे. जसं उद्योगाचा दर्जा द्या म्हणजे काय, तर ज्या एखाद्या उत्पादनाला मार्केट आहे, मार्केट रिसर्च करून मग उत्पादन कोणत्या दर्जाची करायला पाहिजे हे ठरवलं जातं. तसं ते वस्तू त्या निर्माण केल्यानंतर त्याची जाहिरात केली जाते. पण आपल्या शेतीमध्ये तसं काही नाही. साधं शेतीला आपण दिवसा वीज देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे उद्योगामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस हा एक प्रकार आपण आणलेला आहे, तसं शेतीमध्ये काहीच नाही. कसला वीज देतोय आपण त्यांना कर्जमुक्त केलं, पण बाकीच्या गोष्टी जर त्यांना पुरवल्या नाही तर पुन्हा पुढच्या वर्षी येणे माझ्या मागल्या, त्यांच्या डोक्यावरती कर्ज चढणार आहे. त्यांची जमीन, त्यांची घरं, काही वेळेला पत्नीचे दागिने, मग घरातली बैलजोडी हे सगळं गहाण पडणार आहे. आणि शेतकरी हवालदिल होऊन पुन्हा जे काही त्याच्या नशिबाचे भोग आहेत ते भोगणार आहे. आणि त्याच्यासाठी पहिला जो महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे दिवसा वीज. त्याचं आयुष्य पण तो पण माणूस आहे, तो अन्नदाता आहे. म्हणजे ज्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं की संपूर्ण जग जगतंय, कशासाठी जगतंय, 2 घासासाठी. आणि तो 2 घास देणारच जर का कष्टामध्ये असेल, दुःखामध्ये असेल, तर मग आपण घास खाताना आनंद कसला मानायचा. आणि म्हणून मला असं वाटतं ऋषीजी, प्राजक्त तुम्ही आहात, असीमजी तुम्ही सगळेच ऊर्जा खात्याचे मंत्री, सचिव आणि अधिकारी यांना मला खास धन्यवाद द्यायचे की एक धाडसी पाऊल तुम्ही टाकलेलं आहे. नक्कीच एक धाडसी पाऊल आहे. एका बाजूने आपण शेतकऱ्याला त्याच्या पायावरती उभं करतोय. त्याला एकतर कर्ज काढण्याची गरज लागतं कामा नये, लागलीच तर तो त्याच्या कर्तृत्वाने स्वतःच्या हिमतीवरती ते फेडू शकला पाहिजे. आणि ते फेडताना त्याचं आयुष्य, त्याला सुद्धा माणसाचं आयुष्य जगता आलं पाहिजे. नाहीतर सगळे जग झोपले आणि
आणि याच्या शेतात रात्रीची वीज आहे म्हणून त्याला शेतात जावं लागतं. मग तो रात्रीचा अंधारात शेतात गेल्यानंतर तिकडे काय आपली क्रिकेटची मॅच नसते की शेती रात्रीची वीज म्हणजे लख शेतात प्रकाश पडलेला आहे, असं नसतं. एक मिनिटचा दिवा आणि जेमतेम कृषी पंप चाललेली एवढी ती वीज असते आणि त्या काळोखामध्ये साप असतात, विंचू असतात, इतर सगळ्या गोष्टी असतात. कारण नसताना त्याला त्याचं बळी पडावं लागतं. तर त्याच्यापासून त्याला एक वाचवलं पाहिजे आणि दिवसा वीज दिल्यानंतर अनेक ती कामं दिवसाची असतात जी विजेअभावी वाटतात ती या निमित्ताने पुरी होती. आणि त्याचबरोबरीने मी शेतकरी बांधवांना जसं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलेलं आहे की जी थकबाकी आहे ती आता भरली गेली पाहिजे. कारण आम्ही जेव्हा कारभार सांभाळला तेव्हा पहिली थकबाकी बघूनच अवाक झालो की जवळपास 60,000 कोटीची थकबाकी आणि थकबाकी वाढतच चाललेली आहे. म्हणजे आता 60,000 कोटी, वर्षभरात किती हजार कोटी, त्याच्यानंतर किती हजार कोटी, म्हणजे हे बुडीत खात्याचा कारभार आहे. जेव्हा आपलं सरकार शेतकऱ्यांनी हा एक आत्मविश्वास बाळगला पाहिजे की हे माझं सरकार आहे, माझं म्हणजे तुमच्या स्वतःचं प्रत्येकाचं, हे माझं सरकार माझ्या पाठी खंबीर उभा आहे, तर माझी जी काही जबाबदारी आहे ती मी उचलली पाहिजे. नुसतं कर्जमुक्ती एकदा केली पण पुढच्या वेळेला मी अभिमानाने जगलं पाहिजे की माझं कर्ज मी फेडलं. आणि त्याच्यासाठी सरकार जर का मला प्रत्येक पावलावरती ताकद देत असेल तर जे माझं कर्तव्य आहे, विजेचं बिल मी भरलं पाहिजे. आणखी जे काय आहे असं नाही मी म्हणत की तुम्हाला त्याच्यासाठी कर्ज काढून तुम्ही भरा, पण निदान जी योजना आता आणलेली आहे की थकबाकीपैकी किती थकबाकी भरली तर तुम्हाला आम्ही माफ करू, 50% थकबाकी. हे का मी सांगतोय की आपलं सरकार आपल्या मागे उभा असताना आपल्या सरकारला मजबूत करणं, मी सिंहाचा म्हणा, खारीचा म्हणा, प्रत्येकाचा थोडा तरी वाटा जरी प्रत्येकाने उचलला तरी आपलं सरकार हे मजबूत होईल. सरकारला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आपले आशीर्वाद जर सरकारला मिळाले तर सरकारची ताकद वाढेल आणि ही वाढलेली ताकद ही तुमच्या मागे आम्ही अधिक जोमदारपणाने उभी करू शकू आणि तशी ती आम्ही करतो आहोत. ह्याचा प्रत्येक तुम्हाला या कर्जमुक्तीवरनं असेल, त्या कृषी पंपाच्या योजनेवरनं असेल, त्या थकबाकीच्या योजनेवरनं असेल, हा आपल्याला आला असेल. मला असं वाटतं की हा एक आपल्यातला विश्वासाचा धागा आहे. शेवटी आयुष्यामध्ये काय कमवायचं असतं तर विश्वास कमवायचा असतो आणि सरकारवरती आपला विश्वास, आपल्यावरती सरकारचा विश्वास, हे नातं अधिकाधिक घट्ट आपण करण्याची आवश्यकता आहे. आणि हे नातं एकदा घट्ट झालं तर मग कोणतेही संकट हो, काही हो, सरकार तुमची ढाल बनून जशी आज तुमच्या समोर उभी आहे, तुमच्या वरती येणाऱ्या संकटाचा पहिला वार हा सरकार झेलेल. तुम्हाला त्याची इजा होऊ देणार नाही, पण या ढालीची ताकद ही तुम्ही आहात आणि तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. ही योजना जी आणलेली आहे त्या योजनेचा आपण सगळ्यांनी नुसता लाभ नव्हे तर उपयोग करून घेऊन आपलं आयुष्य अधिक सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने जगण्यासाठी जे काही प्रयत्न सरकार करते त्या प्रयत्नाला तुम्ही बळ द्या. एवढीच एक अपेक्षा नव्हे, तशी त्याचं बळ तुम्ही द्या अशी मी आग्रहाने आणि हक्काने आपल्याकडे मागणी करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी आभार प्रदर्शन करतो. या लोकार्पण सोहळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर सर्व मान्यवर मंत्री व राज्यमंत्री महोदयांनी वेळ दिला त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर माननीय प्रधान सल्लागार व प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय तसेच माननीय प्रधान सचिव ऊर्जा या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले सर्व भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तसेच माझे सर्व सहकारी अधिकारी आणि पत्रकार बांधव आणि असंख्य शेतकरी बांधव भारत